नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आता आपण ज्या विषयावरची चर्चा करणार आहोत ते आहे सत्य आणि सत्याची तपासणी करणे. मग आपण विचार करूया. प्रत्येक सेशनच्या सुरुवातीला आपण काही प्रश्नांवरती विचार करत असतो. मग इथेही काही प्रश्न दिलेले आहेत जे सत्याच्या संदर्भात आहेत. विविधतेचे स्वागत करण्यात आपल्याला यश येण्यासाठी सत्याची तपासणी करणे आवश्यक आहे का? कोणते सत्य आपण शोधले पाहिजे? सत्याचा शोध घेण्यासाठी आपल्या समोर कोणती साधने उपलब्ध आहेत? सत्याचा शोध घेण्यासाठी कोणत्या अभिवृत्ती आणि गुणांची आवश्यकता आहे? या सर्व प्रश्नांचा आपल्याला आता विचार करायचा आहे. प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपण या अद्भुत अभ्यासक्रमातील 7 विषयांवर या अगोदर चर्चा केली आहे. तुमचे मनापासून अभिनंदन आणि या नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. सत्य आणि सत्याची तपासणी करणे या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मग सुरुवातीला सत्य शोधण्यासाठी आवश्यक असलेल्या 2 गुणधर्मांबद्दल आपण 2 कथांचा आनंद घेणार आहोत. पहिली जी कथा आहे तिचं नाव आहे माकड आणि मुले. मग एकदा काय झालं, गावातली काही मुले एका माकडाच्या मागे पळत होती. त्यांना त्या माकडाला पकडायचे होते. माकड आपलं जीव मुठीत धरून झाडांवरून पळत राहिला. एकदाची मुले नजरेआड झाली. माकड निवांत झाले आणि शांतपणे बसले. अचानक त्याला एक खारुताई दिसली. ती काही दाणे गोळा करत होती आणि झाडाच्या ढोलीत एक बीळ होतं. तिथे आत बाहेर करून ती ते दाणे त्या बिळामध्ये टाकत होती. एकदा टाकून झाल्यावर पुन्हा पळत होती, पुन्हा जमा करत होती. असं तिचं काही ना काही चालू होतं. माकडाने विचार केला, हे दाणे नक्कीच चविष्ट असणार. तो बिळापाशी गेला आणि त्याला दाण्यांचा वास आला. आता मात्र त्याचा ताबा सुटला. त्याने बिळात अगदी आतपर्यंत हात घालून काही दाणे मुठीत उचलले. आता खूप सारे दाणे मुठीत घेऊन त्याने हात बाहेर काढायचा प्रयत्न केला. पण बिळाचे तोंड लहान असल्याने हात बाहेर येऊ शकला नाही. माकडाला काय करावे समजत नव्हते. मूठ उघडली तर दाणे खाली पडतील, पण हात सुद्धा बाहेर काढता येत नव्हता. तो तिथेच उभा राहिला. त्याला दाणे सोडवत नव्हते. अगदी मुलांचा पुन्हा आवाज आला तेव्हा सुद्धा त्याने दाणे सोडले नाही. मुले त्याच्याकडे धावत धावत गेली तरी त्याने दाणे सोडले नाही. शेवटी मुलांनी त्याला पकडून एका प्राणी संग्रहालयात विकले आणि त्याचे सर्व उर्वरित आयुष्य त्याने एका पिंजऱ्यामध्ये घालवले. मित्रमैत्रिणींनो, या गोष्टीतून हे दर्शवले जाते की मुक्त होण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी अतिशय प्रिय आहेत त्यांना सोडून द्यावे लागते. जेव्हा आपण सत्याची तपासणी करतो तेव्हा सुद्धा ही गोष्ट लागू पडते. आपल्याला प्रिय असलेल्या काही गोष्टींचा त्याग केल्याशिवाय आपण सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आता दुसरी गोष्ट बघूया. या गोष्टीचं नाव आहे हाती आलेला चोर. एकदा एका मध्यरात्री एका माणसाला त्याच्या घरात पावलांचा आवाज ऐकू आला आणि तपास करण्यासाठी तो पटकन अंथरुणातून बाहेर पडला. निश्चितच त्याच्या बसण्याच्या खोलीत एक चोर उभा होता. त्याचे हात मौल्यवान वस्तूंनी भरलेले होते. घाबरून चोरट्याने जमवलेल्या गोष्टी टाकून दिल्या आणि खिडकीतून रस्त्यावर उडी मारली. घर मालकाने त्याचा पाठलाग केला. मालक तरुण होता आणि वेगवान धावपटू होता. तो चोराच्या मागे अंधारात पळाला. शेवटी चोर दमला आणि मालकाने त्याला पकडले. तो चोराला पोलिसांच्या कडे नेणारच होता. तेवढ्यात एक अनोळखी आवाज त्याला ऐकू आला. अरे लवकर ये, परत ये. तुझ्या घराची नासधूस करणाऱ्या चोराने सोडलेल्या खुणा बघ. लवकर ये, पळत ये. अनोळखी आवाज जोरजोरात ओरडत होता. मालकाने विचार केला, अरे वा, किती दयाळू आणि जाणीव असलेला मनुष्य आहे हा. जर माझ्या घरात दुसरा चोर असलाच तर तो माझ्या बायकोला आणि मुलांना दुखवू शकेल आणि ते नुकसान कधीच भरून निघणार नाही. जर मी या माणसाला पकडले पण खरा गुन्हेगार पळून गेला तर मला काय फायदा होईल? जर मी या अनोळखी व्यक्तीचे ऐकले नाही तर मला त्याचा दीर्घकाळ पश्चाताप होणार आहे. हा सगळा विचार केला आणि तो घर मालक स्वतःच्या घरी परत पळत आला. तत्परतेने पकडलेल्या चोराला सोडून जेव्हा तो पळत घरी आला तेव्हा अंधारात त्या चोराचा साथीदार मालकाची वाट बघत होता. अरे मित्रा, धन्यवाद धन्यवाद, मालक धापा टाकत दुसऱ्या चोराला म्हणाला. तू खूप चांगले काम केलंस बर का. आता सांग, तू मला कशाला बोलवत होतास? अरे मी तुला चोराच्या पायाचे ठसे दाखवतो. तो चोर बघ त्या दिशेने पळून गेला आहे.
तो उजवीकडे बोट दाखवत म्हणाला, जर तुम्ही लगेच त्याचा पाठलाग केलात ना तर तुम्ही त्याला पकडू शकाल. घरमालक म्हणाला, अरे वेड्या, तू काय बोलतोयस? मी त्याला आधीच पकडलं होतं. तू मला फसवलंस म्हणून मी त्याला सोडून दिलं. माझ्या पकडीत सत्य होतं आणि आता तू मला सांगतोयस की चिन्ह बघा, त्याच्या पावलांचे ठसे बघा आणि हे मी शोधू आता? मला सत्याची चांगली जाणीव आहे. दुसरा चोर निर्दोषपणा दाखवत म्हणाला, मी फक्त तुम्हाला सत्याच्या खुणा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तू नक्की एकतर चोर आहेस किंवा संपूर्ण अज्ञानी आहेस. नाही, मला खात्रीच आहे की तू चोर आहेस, तो घरमालक म्हणाला. तुझा दुसरा साथीदार नक्की काय करत होता ते तुला माहिती होते. माझा शत्रू माझ्या हातात होता आणि तुझ्यामुळे मी त्याला सोडून दिले आणि आता तू सत्याबद्दल बडबड करतो आहेस माझ्याशी. मित्र मैत्रिणींनो, कधी कधी सत्य खूप स्पष्ट असते. खरी गोष्ट त्यांच्या चेहऱ्यासमोर आपल्याला स्पष्ट दिसत असते, पण लोक इतरांकडे लक्ष देतात आणि चुकीच्या पद्धतीने त्याची चिन्हे किंवा खुणात शोधत बसतात. प्राचीन तत्वज्ञानानुसार आपल्या राहत्या जगाला टिकवून ठेवणारी रचना आणि सुव्यवस्था म्हणजे सत्य. विश्वातील प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण करणाऱ्या निसर्गाच्या वैश्विक नियमांचा शोध म्हणजे सत्याचा शोध आहे, असा अनेक भौतिक शास्त्रज्ञांचे मत आहे. सत्याची तुलना सूर्यप्रकाशाशी केली जाऊ शकते, जो आपले अज्ञान, अंधश्रद्धा आणि कल्पनेतील अंधार दूर करतो. सूर्य जसा क्षितिजावरील वेगवेगळ्या बिंदूंवरून उगवतो, त्याचप्रमाणे सत्य वेगवेगळ्या स्रोतांमधूनही सापडू शकते. म्हणून सत्याचा शोध ही आपली वैयक्तिक जबाबदारी असते. अन्यथा आपण असत्य गोष्टीचा स्वीकार आणि प्रचार करू शकतो. तसेच आपण आपले जीवन वाया घालवू शकतो किंवा ऐक्याऐवजी संघर्ष निर्माण करू शकतो. आधी सांगितल्याप्रमाणे सत्य हे सूर्यप्रकाशासारखे आहे. म्हणून आपला दुहेरी हेतू पूर्ण करण्याचा मार्ग सत्यच उजळवू शकतो आणि आपल्याला एक चांगला समाज घडवण्यासाठी व विविधतेतील एकता निर्माण करण्यासाठी सक्षम करू शकतो. धन्यवाद.